जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी रंगनी रांगत गुरगुला बोलत आसुरे रुडत चरणातली नामामने हाती लोलियाचा ओंडा नामामने हाती लोलियाचा ओंडा गवळणी त्या तोंडा बोलविल्या रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुरे रुळत चरणातली पंढरीच्या देवी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावता विचाराची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचित आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण केले संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितोयन समाधिराज वैराग्यवंतं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जेने पंढरी सारिखाची आपुला धामंगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतलवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान तुझी चरणी साष्टांग निघाला मस्तक हे पाय दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमंत गोविंदाचे रंगनी रांगत गुरुगुला बोलत
आसुरे रुळत चरणातरी किंवा चरणावरी पायावरी पायातरी संप्रदायामध्ये पाणवेदची माहिती त्याला आपण तरी काय करायचं आसुरे रुळत चरणातरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनमुखी सेवेकरिता म्हणजे सेवकमनाकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांची 3 चरणाची आणि भगवान परमात्म्यासोबत गोकुळामध्ये जी गवळण होती त्या गवळणीने भगवान परमात्म्याबरोबर भगवान श्रीकृष्णाबरोबर ज्या लीला केल्या त्या लीलेचं प्रतिपादन करणारी ही गवळण आहे कैवल्य तेजी देखी साधकाचा मायबाप अलंकार निवासी भगवान श्री ज्ञानोबा वैराग्य राग शिक्षक तुकोबा तथा परिसरातील सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने श्री गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या शिवाई नगर मध्ये चालत असलेला हा 4 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह माय माऊली सेवाभावी संस्था आता तो माझा काही प्रश्न नाही एवढ्या माईकच्या जवळ बोलल्यावर मी म्हणत मग ठीक आहे बोलतो आजच्या दिवस तुमच्यासाठी बरं पाहुणं तुमच्यासाठी काय करतात कट करा महाराज अगदी माय माऊली सेवाभावी संस्था यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आत्मकाशा परिश्रमातून चालत असलेला हा 4 दिवसाचा हरिनाम सप्ताह आणि या विकबंद करायचा आणि या सप्ताहातील अगदी कार्याची सेवा म्हणजे प्रसादाची सेवा सगळ्यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आहे या सेवेकरिता उपस्थित असणारी सगळी महाराज मंडळी आता कुणाकुणाचं एकाचं नाव घ्यावं जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर सगळे तुम्ही थोर आहात आदरणीय श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आमचे डुगरे महाराज आहेत श्री हरिभक्तपरायण आमचे सगळी गायनाचार्य महाराज सर्वांच्या चरणी या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचा विकोबंद कर दादा त्याचा विकोबंद कर साधा आवाज दे गात असताना विको दे म्हणजे व्यवस्थित ऐकायला सगळ्यांना बघा काय झालं लावा साध्या मशीनला जाऊ दे सगळ्यात सोपी आहे मग काय सोपी माणसांना ऐकाय गेलं पाहिजे ना वाढवा आवाज वा त्या बात आहे वाढवा येते काय केला हॅलो हा वाढव थोडा आवाज वाढव विडाला चालू आहे यांच्याकडे माझा आज पहिल्यांदाच येणं झालं खरं तर आमचा परिचय फार दिवसाचा आहे महाराजांचा माझा आज समोरासमोर भेट झाली बऱ्याच दिवसापासून आमचा संपर्क आहे आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या आपल्या सर्वांचे ज्येष्ठ कीर्तनकार ते देशाची सेवा करतात पोलीस होऊन आणि संप्रदायाची सेवा करतात महाराज होऊन विशेष म्हणजे महादेव महाराज बोले आदरणीय महाराज आपलं सर्व मंडळ ज्यांच्यामुळे माझं मागच्या वर्षी इथे येणं झालं यंदाही माझं येणं होते आपल्या सर्वांचे लाडके श्री हरिभक्तपरायण अमित महाराज आगरे यांच्यामुळे खरं तर इथं येणं होते सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि बरोबर माझ्या वेळेमध्ये कीर्तन सेवा संपन्न करण्याचा प्रयत्न करतो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनमुखी सेवेकरिता घेतलेली गवळण भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांची आहे नामदेव महाराज या गवळणीमध्ये गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाबरोबर ज्या गवळणीने लीला केल्या त्या लीलाचे वर्णन किंवा त्या गवळणीचं मनोगत प्रतिपादन या गवळणीमध्ये करतात ऐका जी गवळण भगवान श्रीकृष्णाबरोबर द्वापार युगामध्ये होती त्या गवळणीचा भगवान श्रीकृष्णाचा काय संवाद आहे तो संवाद श्री नामदेव महाराज या गवळणीमध्ये ते तिचं मनोगत प्रतिपादन करतात कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी 2 शंका मांडतो आणि त्या शंका मांडून पुढे जातो
शेळी कीर्तन घेतलेल्या गवळणीमध्ये नामदेव महाराज एका गवळणीचं मनोगत प्रतिपादन करतात. ऐका, थोडं लक्ष माझ्याकडे ठेवा. जे नामदेव महाराज, भगवान श्री नामदेव महाराज ज्या गवळणीचं मनोगत प्रतिपादन करतात, त्या गवळणीच्या बद्दल, त्या अभंगाबद्दल थोडीशा 2-3 शंका माझ्या मनात आहेत. तेवढ्या शंका मांडतो आणि अभंगात प्रवेश करतो. ऐका, त्या अगोदर काल्याच्या कीर्तनाच्या बद्दल काही माझ्या अंतःकरणामध्ये काही शंका आहेत, त्याही 2-3 शंका तुमच्या समोर मांडतो आणि पुढे चालतो. ऐका, काल्याचं कीर्तन म्हटलं महाराज की 2-3 गोष्टी प्रामुख्याने असतात. बघा, 3 गोष्टी प्रामुख्याने असतात. कोणत्या कोणत्या? काल्याचं कीर्तन तुम्ही नेहमी ऐकता. या काल्याच्या कीर्तनामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने असतात. पैकी एक गोष्ट आहे, काल्याचं कीर्तन ही शेवटच्या दिवशी असतं. का? याचं कारण सांगेल. दुसरी काल्याच्या दिवशी अजून एक गोष्ट या काल्याच्या कीर्तनाच्या बाबतीत, काल्याचं कीर्तन म्हटलं की सकाळच्या सत्रात असतं, संध्याकाळी नसतं. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण केलं जातं, अन्य कुण्या देवाचं चरित्र सांगितलं जात नाही. मग महाराज, हे काल्याचं कीर्तन शेवटच्या दिवशी का? हे काल्याचं कीर्तन सकाळच्या सत्रात का? आणि या काल्याच्या कीर्तना दिवशी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का ऐकायचं? विडाला शंका माझ्या मनात आहे, तेवढे शंका मांडतो आणि पुढे चालतो. ऐका महाराज, हे काल्याचं कीर्तन शेवटच्या दिवशी का? सप्ताह सुरुवात झाला आणि काल्याचं कीर्तन दुसऱ्या दिवशी केलं तर चालत नाही का? सप्ताह सुरुवात झाला आणि काल्याचं कीर्तन 4थ्या दिवशी केलं तर चालत नाही का? नाही चालत. का? कारण वारकरी संप्रदायाचे एक बंधन आहे. वारकरी संप्रदायाची कुठलीही साधना असू द्या, त्या कुठल्याही साधनेची सांगता हे काल्याच्या कीर्तनाने केली जाते. थोडं लक्षपूर्वक ऐका. आम्ही ज्ञानोबा तुकोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये अष्टमी नवमी पासून, ज्येष्ठातल्या अष्टमी नवमी पासून ते आषाढ शुद्ध एकादशी पर्यंत पंढरपूरला जातो. नवे पंढरपूरला गेल्यानंतर 3-4 दिवस तिथे राहतो. पण पौर्णिमेला काला झाल्याशिवाय आम्ही येत नाही. याचं कारण असं आहे, त्या 15-20 दिवसाच्या 22 दिवसाच्या चालत असणाऱ्या प्रवासाची सांगता हे पौर्णिमेच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने होते. म्हणून वारकरी संप्रदायातली कुठलीही साधना असू द्या, पारायण असू द्या, नामस्मरण असू द्या, नामसाधना असू द्या किंवा नामस्मरणातला सप्ताह असू द्या, सप्त्याची सांगता हे काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही. म्हणून काल्याचं कीर्तन हे शेवटच्या दिवशी असतं. भगवान श्री ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीतले 2 उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो आणि पुढे चालतो. भगवान श्री ज्ञानोबा सांगत असतात, ज्ञानोबा सांगतात, देवळाच्या कामा कलेशू परमगंगेशी सिंधू प्रवेशू. मला बोला, माणसं बरेच लांब बसले. जरा महाराज तुमच्या कॅमेऱ्याने घोळच घातला. माणसं एवढ्या लांब बसले, मला अशी सवय त्यांना जवळ घेऊन बसायची. तुमच्या कॅमेऱ्यामुळे माणसं सगळे तुमच्या मागे बसले, म्हणजे कोणाला वाटत नाही आपण कॅमेऱ्यामध्ये यावं. ऐका, मला बोला, मला बोलणारे श्रोत्यावर माझा आवाज येतोय ना, माझी भाषा समजते ना. मी तुमच्याकरता नवीन नाहीये, मी जुना आहे. मी मागच्या वर्षी म्हणलो तुम्ही पुन्हा येईल, मी पुन्हा आलो. बरं, पुन्हा येण्याकरता मी 2-2.5 वर्ष 5 वर्ष घेतले नाही, एकाच वर्षात आलो. आम्ही नुसतं पुन्हा आलो नाही अमित महाराज, मी पुन्हा येईल. लक्ष द्या, मला बोला, मला बोलणारे श्रोते आवडतात. मला सांगा महाराज, मंदिराचं काम चालू आहे. बोला, मंदिराचं काम चालू आहे. मंदिरामध्ये मूर्ती बसवली, काम पूर्ण झालं का? नाही झालं. वा. मंदिरावरती कलश, त्या मंदिरावरती शिखराचं बांधकाम केलं, आता मंदिराचं काम पूर्ण झालं का? नाही. त्या मंदिरावरती जिथे शिखर बांधले, त्या शिखरावरती एक झेंडा बांधला, पताका आपली वारकरी संप्रदायाची, आता पूर्ण झालं का? नाही. पण त्या मंदिरावरती आता कलश बसवला, आता पूर्ण झालं का? पूर्ण झालं. जसं मंदिराचं काम कलश बसवल्याशिवाय पूर्ण होत नाही, तद्वत वारकरी संप्रदायाच्या कुठल्याही साधनेची सांगता हे काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही. म्हणून काल्याचं कीर्तन शेवटच्या दिवशी असतं. आपली एक शंका संपली, तुम्हाला समजलं असं समजून मी पुढे चालतो. काल्याच्या बाबतीत दुसरी शंका माझ्या मनात अशी आहे, महाराज, हे काल्याचं कीर्तन सकाळच्या सत्रात का? हे काल्याचं कीर्तन संध्याकाळी चालत नाही का? आपल्या जुन्या मुंबईमध्ये बरं आहे, नवीन मुंबईमध्ये आता कधी कीर्तनाला यायचा योग आला ना, ते जुईनगर, सानपाडा, तिकडचे लोक संध्याकाळी काला करतात महाराज. त्यांना मी विचारलं, म्हणलं संध्याकाळी काला का? ते म्हणले महाराज सकाळी लोकांना टाइमच नाही. म्हणले मग रविवारी काला घ्यावा लागतो. मी रविवारी काला म्हणून घेतला, लोक हळूहळू यायला लागले. मी म्हणलं का आवडलं नाही का? ते म्हणजे महाराज रविवार आम्हाला उशीरच उठायला उशीर होतो. म्हणजे मला आज कळलं की मुंबईला रविवार हा झोपायचा असतो. म्हणजे मुंबईतल्या लोकांकरता रविवार हा कशा करता असतो? म्हणजे झोपायचा असतो. मीच नवरा उठलोय म्हणजे झोपायचा वार असतो मुंबईचा. इकडे लक्ष द्या. मग काल्याचं कीर्तन हे सकाळच्या सत्रात का महाराज?
संध्याकाळी का नको? त्याचं कारण असं आहे, गुरुवारांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. काल्याचं कीर्तन हे सकाळच्या सत्रात का? कारण माणसाचं अंतकरण हे सकाळच्या सत्रामध्ये विकाररहित अंतकरण असतं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे 6 प्रकारचे जे विकार आहेत, ते विकार आपल्याला उठल्या उठल्या आपल्यावर अटॅक करत, ते विकार उठल्या उठल्या आपल्यावरती येत नाहीत. उठल्या उठल्या माणसाचं अंतकरण सकाळच्या सत्रामध्ये अंतकरण माणसाचं हे विकाररहित अंतकरण असतं. म्हणून विकाररहित अंतकरणाने भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जर आपण ऐकलं तर आपल्या जीवनामध्ये परमार्थाचं थोडंसं परिवर्तन होईल. म्हणून काल्याचं कीर्तन हे सकाळच्या सत्रात आहे. पटलं नसलं तर तुम्हाला उदाहरण सांगतो. उदाहरण सांगितल्यानंतर तुम्हाला पटेल. पूर्वीचा काळ, पूर्वीचा म्हणजे टीव्हीच्या अगोदरचा काळ, जेव्हा रेडिओ होता का तुमच्या मुंबईला रेडिओ? रेडिओ होता. सकाळी 6 वाजता रेडिओवरती गीत रामायण लागायचं. लागायचं की नाही? गीत रामायण लागायचं. आणि मग ती एकच रेडिओ असायचा चाळीमध्ये कुठंतरी, तो बाहेर लावलेला असायचा. सगळ्या गल्लीला त्या कशाचा आवाज यायचा? रेडिओचा, गीत रामायणाचा आवाज यायचा. आणि त्या गीत रामायण ऐकलेली लोक मग सकाळी उठल्यानंतर ती गीत रामायण काही जणांच्या चुकून, काही जणांच्या मुद्दामून कानावर पडायचं. आणि गीत रामायण ऐकलेली लोक मग ते रामासारखी वागायची. मी कधीच सांगतोय, ऐका गेली तुम्ही? पूर्वीच सांगतोय, टीव्ही येण्याच्या अगोदरचं. मग गीत रामायण ऐकलेली माणसं रामासारखी वागायची, भावाबरोबर लक्ष्मणासारखी वागायची, पत्नी सीता सारख्या वागायच्या. मग टीव्ही, रेडिओ गेला, टीव्ही आली. आता त्या टीव्ही वरती लोक काहीच ऐकत नाहीत मला, नुसते सकाळी सकाळी गाणी ऐकतात. मग ती गाणी ऐकल्यानंतर दिवसभर काय होईल महाराज? आमच्या साधनेमध्ये पक्वादाची साधना असेल, नाहीतर गायनाची साधना असेल, या सगळ्या महाराज मंडळाला माहिती आहे. आपण सकाळी सकाळी जो राग गाऊ, प्रॅक्टिस करत असताना सकाळी सकाळी ज्या रागाचा रियाज आपण करू, ज्या बोलाचा रियाज आपण करू, तो बोल दिवसभर विसरत नाही मला. मग मला सांगा, आता गायनातील तज्ञ माणसं आहेत, आपण जर सकाळी सकाळी सुरुवातीलाच भैरवी गायला सुरू केली तर दिवसभर दुसरा स्वर लागेल का महाराज? कारण या देहावरती आपण जे काही सकाळी ऐकतो त्याचे सगळे काय होतात? संस्कार होतात. म्हणून सकाळच्या सत्रात एक काल्याचं कीर्तन असतं. समजलं नसलं तर समजलं असं समजून मी आता पुढे चालतो. काल्याचं कीर्तनामध्ये सकाळच्या सत्रातच का? तर सकाळी आपलं अंतकरण निरागस असतं, म्हणून हे काल्याचं कीर्तन सकाळच्या सत्रात असतं. तिसरी शंका माझी अशी आहे, महाराज या काल्याच्या कीर्तनामध्ये एकमेव भगवान श्रीकृष्णाचं क्षेत्र का ऐकायचं? रामप्रभूचं चालत नाही का? तर चालत नाही का? कारण महाराज हा जीव अपूर्ण आहे, आणि अपूर्ण जीवाला जर पूर्ण व्हायचं असेल तर अपूर्णाने अपूर्णाकडे गेल्यानंतर पूर्ण होत नाही. अपूर्णाने जर पूर्णाकडे गेलं तरीही पूर्ण होत नाही, पण हा अपूर्ण जर परिपूर्णतेकडे गेला तर पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. विराला जीव अपूर्ण आहे, ऐकणे जीव अपूर्ण. जीवाचं कधी पूर्णता होती का महाराज? मला असं विचारायचंय तुम्हाला, कशाने पूर्ण होईल हा जीव? हा जीव कसा आहे? अपूर्ण आहे. माणसाच्या मागे नित्य नित्य अहो, याच्या पुढचं बोलू का महाराज? मी तुकोबारांच्या भाषेत सांगतो, जाऊ द्या पैसे, सुख, समाधान या गोष्टी जाऊ द्या, पण माणसाच्या डोक्यात रात्रंदिवस नित्य उठून या खावयाची चिंता. हे जरा महिला मंडळीला जास्त लागू होतं बघा. महिला मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही दुपारचं जेवण केला, खरं की खोटं सांगा? खोटं बोल. मी कीर्तनात खोटं बोलत नाही, तुमचंच सांगा. आणि माझा एक असा स्वभाव आहे, ज्या गावात कीर्तनात गेलं त्याच महिलांचं सांगायचं, दुसरं कशाला सांगायचं? तिथलंच सांगायचं, तिथलंच सांगायचं. ऐका, तुमचंच सांगतो मी. तुमचा एक स्वभाव तो स्वभाव झाला तुमचा, त्यात काही बदल होणार आहे? जेवण केल्यानंतर, दुपारचं जेवण असेल किंवा सकाळचं जेवण असेल, किंवा सकाळचं जेवण तुम्ही दुपारी केलं आणि जेवण केल्यानंतर असं ताट पुढे ढकललं का तुमच्या मुखातून सहज एक वाक्य येतं, झालं बाबा दुपारचा, आता संध्याकाळी काय भाजी करायची? आहे का नाही? आहे का नाही तुमच्याकडे असं? म्हणजे दुपारचा घास, गुरुवारे बाबा असं म्हणायचे, घास घशाच्या खाली उतरला नाही तरी कधीची चिंता तुम्हाला? संध्याकाळची चिंता. हे नित्य आहे का नाही? म्हणून मला असं सांगायचंय, हा जीव अपूर्ण आहे, आणि या जीवाला जर पूर्ण व्हायचं असेल तर तो पूर्णाकडे गेल्यानंतर सुद्धा पूर्ण होणार नाही. या जीवाला जर पूर्ण व्हायचं असेल तर तो परिपूर्णतेकडे गेला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे परिपूर्णतम चरित्र आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकायचं असतं. काल्याचं कीर्तन शेवटच्या दिवशी का? काल्याचं कीर्तन सकाळच्या सत्रात का? आणि काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकायचं का? या 2-3 शंका मांडल्या. मला आता गवळणीच्या बाबतीत, जी शिरीकीर्त घेतलेली गवळण आहे, त्या गवळणीच्या बाबतीत 2-3 शंका मांडायच्या. त्या अशा, मला असं वाटतंय पुरुष मंडळी सगळी इकडे या, बरं पुढे तुम्ही या, जरा पुढे या, एवढा या.
पाठीमागं परत जागा पुरणार नाही. या पुढा महाराज कॅमेरा पुढे घ्या जरा, दोन्ही समोरच्या मध्ये घ्या. या इकडे बाबा उठा, तिथून उठा तुम्ही. अहो इकडे या, मग माणसं का नाही. या महाराज कॅमेरा पुढे घ्या. घ्या जरा कॅमेरा असू द्या जरा. महाराज क्लोज की सगवारा पाणी या पुढे. या पुढे महिला मंडळी सारखा पुढं साऊंड पर्यंत. उठून उठून बसा, उठून सरकू नका. कीर्तनात सरकायचं नसतं, पुढच्या जन्मात बेड उपत असते. हा कीर्तनात सरकून बसायचं नाही, असं उठून पटपट पुढं बसायचं. लाडक्या बहिणी या, मी आता साध्या राहिल्या नाहीत, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी बसा. आला का फेब्रुवारीचा हप्ता? नाही आला, नाही आला. बसा. कालच देवा भाऊचा माझा फोन झाला गुरुजी. देवा भाऊचा माझा फोन झाला. ते म्हणजे महाराज तुम्ही रोज कीर्तन करता. म्हणलं हो, लोकांना माझा निरोप द्या. म्हणलं काय निरोप देऊ भाऊ? देवा भाऊ कळेल तुम्हाला. ते म्हणजे लोकांना माझा निरोप द्या. म्हणले काय? कीर्तन झाल्यावर ज्या ज्या महिला महाराजाला 200 रुपये दक्षिणा देतील त्यांचा फेब्रुवारीचा हप्ता पडेल. ज्यांनी ज्यांनी पैसे दिले नाही त्यांचा फेब्रुवारीचा हप्ता पडणार. आणलेत ना पैसे? नसतील आणले तर माझ्याकडे फोन पे आहे बरं. विडाला विडाला मांडल्या. आता 2-3 शंका या अभंगाच्या बाबतीत आहेत, त्या मांडतो आम्ही. या गवळणीच्या बाबतीत आहेत, त्या मांडतो. पुढे जातो. महाराज या गवळणीमध्ये नामदेव महाराज एका गवळणीचं मनोगत प्रतिपादन करतात. महाराज जे नामदेव महाराज एका गवळणीचं मनोगत लक्षपूर्वक ऐका. जे नामदेव महाराज या गवळणीचं मनोगत प्रतिपादन करतात ते नामदेव महाराज पंढरपूर मधले. जे नामदेव महाराज गवळणीचं मनोगत प्रतिपादन करतात ते नामदेव महाराज कलियुगातले आहेत. जे नामदेव महाराज गवळणीचं मनोगत प्रतिपादन करतात ते नामदेव महाराज मराठी भाषिक आहेत. ज्या गवळणीचं मनोगत नामदेव महाराज प्रतिपादन करतात ती गवळण गोकुळातली आहे. ज्या गवळणीचं नामदेव महाराज मनोगत प्रतिपादन करतात ती गवळण द्वापार युगातली आहे. ज्या गवळणीचं नामदेव महाराज मनोगत प्रतिपादन करतात ती गवळण देवभाषिका आहे. काल परत्वे, देश परत्वे आणि भाषा परत्वे भेद असताना देखील कलियुगातले नामदेव महाराज आणि पंढरपूरचे नामदेव महाराज द्वापार युगातल्या गवळणीचं आणि कलियुगातल्या गोकुळातल्या गवळणीचं मनोगत कसं प्रतिपादन करतात? विठाला विठाला कारण ते शक्य आहे का महाराज? त्या काळात काही कॅमेरे होते का? पाहून सांगितलं मला. ऐका, नामदेव महाराज पंढरपूरचे, नामदेव महाराज कलियुगातले, तरी देखील त्या द्वापार युगातल्या गवळणीचं आणि गोकुळातल्या गवळणीचं मनोगत नामदेव महाराज कसं प्रतिपादन करतात याच्याकरता माझ्याकडे एक प्रमाण आहे. ते प्रमाण देऊन मी पुढे जाईल किंवा अगोदर सांगतो. ऐका, माझी भाषा कळते ना तुम्हाला? माझा आवाज येतोय ना? थोडा आवाज वाढते का बघा गुरुजी? बघा अजून थोडा. लय जीव काढायला लागते हो, त्रास होतो त्याचा भविष्यात. ऐका, अगदी महाराज ते नामदेव महाराज भगवान श्री त्या गवळणीचं वर्णन करतात. ऐका, ते नामदेव महाराज पंढरपूर मधले आहेत. ते नामदेव महाराज कलियुगातले आहेत. मग कलियुगातले नामदेव महाराज आणि पंढरपूर मधले नामदेव महाराज द्वापार युगातल्या गवळणीचं आणि त्या गोकुळातल्या गवळणीचं मनोगत कसं प्रतिपादन करतात? शक्य आहे का महाराज? उदाहरण म्हणून सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. आता तुमच्या घरी काय चाललंय तुम्हाला समजेल का? घरचं सोडा, माझ्या पाठीमागे इथे काय चाललंय मला समजत नाही. मग एक काल आहे, द्वापार युगातली गवळण, कलियुगातले नामदेव महाराज, पूर्ण एक काल मध्ये गेला. ते नामदेव महाराज वर्णन करू कसं शकतात? त्याचं एकमेव कारण आहे, कारण ते नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवताराबरोबर होते. तुकारांचं प्रमाण, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. किंवा नामदेव महाराजांचं प्रमाण सांगतो ऐका महाराज. नामदेव महाराज हे भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवताराबरोबर होते. संयोगाचा भक्त
नरसिंहाचा अवतार घेतला. तिथे माझे नामदेव महाराज भक्त प्रल्हादाच्या रूपामध्ये होते. होते तिथे रूपात. ते काय करा, प्रत्येकाला कथा आहे प्रमाणात नामदेव महाराज होते. पुढे भगवान परमात्म्याने रामाचा अवतार घेतला. तिथे माझे नामदेव महाराज उद्धवाच्या अंगदाच्या रूपामध्ये होते. पुढे नामदेव महाराज भगवान श्रीकृष्णाचा भगवंताने अवतार घेतल्यानंतर तिथे नामदेव महाराज उद्धवाच्या रूपामध्ये कारण त्या युगामध्ये नामदेव महाराज भगवान परमात्म्या बरोबर होते. समजलं ना? हो म्हणा म्हणजे पुढे सांगतो असं असं हा. कारण मला अशी सवय लागली, जोपर्यंत तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत बोलत राहायची. कारण माझा अशी तळमळ आहे बरं का महाराज. आपण एवढा प्रवास करून येतो, एवढी दगदग करून घेतो महाराज. मी मगाशी महाराजाला सांगितलं, अमित महाराज 29 तारखेपासून पाठीवरच बॅग आहे माझ्या. म्हणजे मी घरीच नाही 29 तारखेपासून. कधी गाडी नाही, कधी ट्रॅव्हल्स नाही, कधी कशाने विचारूच नका. एवढे हाल होतात. एवढा प्रवास करून तुमच्यापर्यंत यायचं माझी अशी तळमळ आहे की माझ्या कीर्तन, मी मागच्या वर्षी बोललो असेल कीर्तनात, की माझ्या कीर्तनातून एखादी का होईना गोष्ट आपल्या मनात बसली पाहिजे, आपलं घेऊन जाता आली पाहिजे. कीर्तनकाराने यायचं, नुसतं बडबड करायचं आणि तुम्ही निघून जायचं, असं कीर्तन नसतं. काय चाललं होतं आपलं कीर्तन? कीर्तन म्हणत ऐका गवळण. जे नामदेव महाराज त्या गवळणीचं मनोगत प्रतिपादन करतात. का करतात, कसं करतात? कारण ते नामदेव महाराज त्या द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपामध्ये होते. आता त्या उद्धवाचं चरित्र सांगत नाही, फार सुंदर चरित्र आहे उद्धवाचं. महाराज उद्धव हा ज्ञानी भक्त आहे भगवान परमात्मा. उद्धवाला अहंकार झाला होता. उद्धवाला असं वाटायचं की भगवान परमात्म्याच्या मनातलं मला कळतं, माझ्या पुढे भगवान परमात्मा सगळं बोलून दाखवतो, असं उद्धवाला वाटायचं. आता ते उद्धव सांगत बसत नाही, पण महाराज ते नामदेव महाराज उद्धवाच्या रूपामध्ये द्वापार युगात होते, म्हणून ते नामदेव महाराज गवळणीचं मनोगत प्रतिपादन करू शकतात. काय मनोगत आहे हो महाराज? ऐका, वेळ कमी असल्यामुळे मी लगेच आता सुरुवात करतो. भगवान श्रीकृष्णाचा गोकुळामध्ये जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला मथुरेमध्ये. आणि जन्म झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. आणि आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा आपल्याला वडिलांना काम सांगितलं. वडिलांना सांगितलं काय? मला सांगितलं इथून घेऊन जा
ऐका मग एका मुलीचं नवीन लग्न झालं, ऐका ना तुम्ही. लग्न झालं की नांदायला गेली, बरेच दिवस नांदायला गेली, बरेच दिवस पार्वती माताच आदेश फार प्रेम करते माझ्यावर. महिलांना बराच आनंद झाला. वा वा वा, सासरामध्ये बळा शंकर, ती सासू म्हणजे साक्षात पार्वती जगदंबा माता. तू काय म्हणतो? कसं आहे तुझा नवरा? मुलीच्या काळात असं होतं. आवडीचं बाळा करायचं, लग्न करायचं. आता राहिलं नाही बाळा. आता सगळ्या बाळांचं नाही केलं, सगळ्या बाळांचं देवाने आपल्या ऐका, मग ती ननंद जी नंद बाबाची बहीण होती, तिचं नाव आहे सुनंदा. सु म्हणजे चांगली, सु म्हणजे चांगली. आणि ती कशी ननंद होती? ती चांगली ननंद होती, तुमच्यासारखी ननंद नव्हती, चांगली ननंद होती ती. आणि मग ती ननंद यशोदा मातेचं बाळंतपण करण्याकरता आली होती. वसुदेवाने ते बाळ छोटं तिथं ठेवलेलं होतं. पहाटेची वेळ होती आणि ती सुनंदा यशोदा मातेच्या त्या प्रस्तुती घरामध्ये, त्या रूम मध्ये आले आणि तिनं भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. तिला एवढा आनंद झाला. पहाटेची वेळ आहे, काही गवळणी धारा काढत होत्या, काही गवळणी अंगणामध्ये झाडून काढत होत्या, काही गवळणी सदाशिवरण करत होत्या, काही गवळणी अंगणामध्ये अष्टदळ म्हणजे रांगोळ काढत होत्या. नंद बाबा सुद्धा गाईच्या धारा काढत होते गोट्यात. आता ही घटना आपल्या भावाला सांगण्याकरता म्हणून ती सुनंदा धावत बाहेर आली. दादा, ए दादा, काय झालं? अरे तुला मुलगा झाला, मुलगा. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल. अरे तुला मुलगा झाला असं सांगतात त्या वसुदेवाला, त्या नंद बाबाला एवढा आनंद झाला. झाला असं ही गवळण हळू बोलली, किती जोरात बोलली, दादा तुला काय झालं? मुलगा झाला. तिनं सांगितलं आपल्या दादाला, पण ऐकलं सगळ्या गावाने. एक गवळण अष्टदळ काढत होती अंगणामध्ये, तिच्या कानावरती पडला. आता ती काही शांत बसली असं, बायाला कोणती गोष्ट कळाली की शांत राहावं? विचारूच नका मला. मुख्यमंत्र्याच्या 1,500 किती माणसाची बेजारी केली आम्हालाच माहिती. माझा फॉर्म भरला नाही, माझं असं झालं नाही, तसं झालं. आपण मुंबईला राहतो, आपला नाही वेळ. ऐका इकडे लक्ष. मग महिलांना एखादी गोष्ट कळावी, त्या शांत कशा राहतील? एकी धावी एकी पुढे, लाटी वाटी सुट वेळे, गवळण म्हणती गवळणीला, आणि पुत्र झाला यशोदेला. हा हा म्हणता 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 बातमी सगळ्या गोकुळात पसरली. ऐका, सगळ्या गोकुळात बातमी पसरली. भगवान काय करायचं? त्याच्याशिवाय आम्ही पाणी सुद्धा पित नाही. नित्याने म्हणजे आमचा मेकअप वगैरे केला आणि सगळ्या गवळणीने लग्नातली शालू काढली घालायला. अजून असते लग्नातली शालू घालायला काढले. सुंदर लग्नातला शालू घातला. आपल्या गोपाळाला गवळीला बोलवले, इकडे या. म्हणजे रोज असे चालले लुंगीवर बरमोड्यावर. मग लग्नातली सफारी घाला, कुणी सफारी कुणी शेरवानी. गोपाळ झाले, गवळणी सुंदर नटून पटल्या. सगळे गवळणी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करण्याकरता या नंद बाबाच्या दारामध्ये सगळ्या गवळणीने लाईन लावली. आमच्या जनाबाई तिथं होत्या. जनाबाई महाराज काय करत होत्या? जनाबाई महाराज लाईन लावत
एका बाजूला गवळणी, एका बाजूला गोकुळातले सगळे गवळी, दोन्ही बाजूला गर्दी झाली भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला. पाहता 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 दिवसभर आला आणि ह्या गवळणीची जी बारकी बारकी पोरं आहेत गोपाळ, ही सगळी खेळायला गेलेली, सगळी एकत्र आली. म्हणजे कुणाचं लग्न आहे करे शिवाजीनगरला? म्हणजे नाही. या गवळणी म्हणजे सगळ्यांना कुठून चालल्यात, कुठं मेकअप करून चालल्यात, ब्युटी पार्लर मधून आली, तिकडून चालल्यात कुठं. याच्यात नाही गोपाळ हुशार होता, कारण ते गोपाळ आळंदीचा होता. गोपाळ आळंदीचा होता, लक्षात. ते गोपाळ हुशार होता. त्या गोपाळांनी सांगितलं तुला माहित नाही का? ते म्हणे माहित नाही. अरे आज आपल्या नंदबाबाला मुलगा झाला, आपला सवंगडी, आपला बालकृष्ण जन्माला आलाय. आणि ह्या सगळ्या गवळणी कुठे गेल्या? दर्शनाला गेल्या. ते म्हणजे मग आपण दर्शन कधी करायचं? ते म्हणजे लगेच करायचं. आता खरं सांगू का, गवळणी नटून थटून गेल्या होत्या, गवळी सगळे नटून थटून गेले. हे गोपाळ कुणाच्या अंगावर चड्डी आहे, कुणाच्या अंगावर नुसती बन्यानच आहे, कुणी ब्रश केलाय तर तोंडातच बाहेरून आलाय. हे असे सगळे गोपाळ. आणि या सगळ्या गोपाळांनी विचार केला चला पटपट घरी कपडे बदलून यायचं. घरी गेले तर सगळ्यांच्या घराला सगळ्या गवळणी कुठे गेल्या होत्या? दर्शनाला गेल्या होत्या. मग या गोपाळांनी विचार केला काळजी करायचं नाही, असंच जायचं. कसं कसं आहे तसंच जायचं. हे सगळे गोपाळ नंदबाबाच्या दारात गेले. ऐका, नंदबाबाच्या दारात गेले. या गोपाळांनी पाहिलं नवीन नवीन साड्या घालून आलेल्या गवळी, नवीन नवीन ड्रेस घालून आलेले गवळी, लग्नातला ड्रेस घालून आलेले गवळी, हे सगळं पाहिलं. हा हे गोपाळ पुढे गेले. जे द्वारपाल होते ना त्यांच्या जवळ गेले, त्यांना विनंती करू लागले. म्हणजे दादा, आमचा कृष्ण जन्माला आलाय, आम्हाला त्याचं दर्शन घ्यायचंय, आम्हाला आज जाऊ द्या. यांनी सांगितलं कुठले तुम्ही? कुठून आले? आळंदीहून. लय शहाणे झाले का? पण नवीन कपडे घालून या, अजिबात तसं यायचं. त्याच्यामुळे पुण्यात आहे, पुण्यात आहे, पुण्यात आहे, मागे चल कपडे घालून ये असं म्हणून महाराज त्या गोपाळांना त्यांनी मागं पाठवलं. पण ते गोपाळ हुशार होते, कारण त्या गोपाळाचं नेतृत्व करणारा गोपाळ हुशार होता. तो नेतृत्व करणारा गोपाळ हुशार होता, कारण नेतृत्व माझ्याकडे आहे ना, म्हणून सांगितलं. तो हुशार होता आणि नेतृत्व करणारा गोपाळ हुशार होता. महाराज त्या गोपाळाने सांगितलं काळजी करू नका, रडायचं नाही, घाबरायचं नाही, पळायचं नाही. आज कृष्णाचं दर्शन घेतल्याशिवाय कुठं जायचं? चला म्हणला माझ्या बरोबर पाठीमाग. नंदबाबाच्या वाड्याच्या पाठीमाग गायांचा गोठा होता. आता गायांच्या गोठ्यात काय असतो? शेण, गाई. या गोपाळांनी सांगितलं काळजी करू नका, हे शेण दिसतंय ना, या शेणाची पुवाल तयार करून घ्या. चेंडू सगळ्यांनी दोन दोन चेंडू तयार करून घ्या. हात असे मागं धरा आणि माझ्या बरोबर कुठं चला? महाद्वारात चला. सगळे गोपाळ महाद्वारात आले. हे गोपाळ हुशार होता. याने सांगितलं मी पुढे जातो, मी जाऊन त्या द्वारपालाला विनंती करतो, बाबा आम्हाला दर्शनाला जाऊ दे. आणि जर नाही म्हणलं तर मी 1 2 3 म्हणतो खाली बसतो. मी खाली बसलो का तुमच्या हातातली चेंडू कुठं? द्वारपालाच्या अंगावर, म्हणजे गवळणीच्या. आता नवीन साडी घालून आलेली गवळण ही तू अंगावर घेत नाही माझी. मेकअप खराब होईल, साडी खराब होईल म्हणून स्वतःच्या बाळाला अंगावर घेत नाही. शेणाचे डाग कसे अंगावर पडतील? ऐका, शेण म्हणजे अहंकार आहे. शेण या शब्दाचा अर्थ काय? अहंकार आहे. या गवळणी नवीन साड्या धारण करून आल्या, पण अंतःकरणामध्ये अहंकार होता. आमच्या गोकुळात जन्माला आलाय, आम्हालाच पहिल्यांदा दर्शन दे. या गोपाळांनी विचार केला शेण म्हणजे अहंकार आहे आणि अहंकार फेकून द्या, भगवान परमात्मा तुम्हाला जवळ केल्याशिवाय राहणार नाही. हे गोपाळ तिथे गेला. 1 2 3 म्हणून गोपाळ खाली बसला. आता खाली का बसला तुम्हाला कळत? खाली बसला. सगळ्या गोपाळांनी शेण फेकलं. आता गवळणी काय अंगावर शेण घेतली का? गोपाळ काय अंगावर, गवळी काय शेण घेतली का? सगळे बाजूला झाले, द्वार मोकळं झालं आणि सगळे गवळी आतमध्ये, सगळे गोपाळ आतमध्ये गेले. आतमध्ये गेले, पण त्यांना वाटलं आता आतमध्ये गेल्या गेल्या भगवान श्रीकृष्णाचं दर्शन लगेच होईल असा त्यांना आनंद झाला होता. पण आतमध्ये गेलं तर आतमध्ये दुसरंच चालू होतं. काय चालू होतं? यज्ञ केला होता. मोठे मोठे देवीचे ब्राह्मण बसले होते आणि ते मोठ्या मोठ्याने मंत्र म्हणत होते. कशाचे मंत्र म्हणत होते? भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करत होते. मोठ्या मोठ्याने ते मंत्र म्हणत होते. आता हे गोपाळ आतमध्ये गेले, पण यांचं मूळच गेला. ते म्हणजे आता आतमध्ये गेले गेले काय होणार? कृष्णाचं दर्शन होणार. हे सगळं काय पाहिलं त्यांनी? यज्ञ पाहिला, बडबड करणारे ब्राह्मण पाहिले. मग गोपाळ हुशार होते. आणि का या गोपाळाने सांगितलं काळजी करू नका, पुन्हा माझ्या बरोबर चला. आता या हॉल मधून हिने नेलं मला स्टोर रूम. स्टोर रूम म्हणजे जिथे दही माठ आहेत तिथे घेऊन गेला हा गोपाळ. आणि यांनी सांगितलं नाकामध्ये त्या त्याचे शेणाचे हात व्हा आणि आता एक काम करा,
जशी तुम्ही शेणाची वात तयार करून घेतली ती चेंडू, तशी आता लोण्याची तयार करून ऐकता ना तुम्ही, लोण्याची तयार करून घ्या. लोणी म्हणजे महाराज पांढरी झाली. उमेश महाराज सांगत असतात, तुम्ही ऐकला असेल बाबा, ते उमेश महाराज सांगत असतात, उमेश महाराज सांगत असतात, त्यातला गोपाळ जर आगा होता, मुंबईला राहणारा होता. गोपाळ म्हणला बाबा तुमची दाढी पांढरी झाली, मग जरा शिक काही लावत कोणतरी हेडरे लावता का. असे दोन गोपाळ नंद बाबाला गप्पा मारू लागले. नंद बाबा त्या गोपाळाला गप्पा मारू लागले. तेवढ्या त्या गोपाळाने ब्राह्मणाचा कार्यक्रम केला. कोणामध्ये लोणी घातलं, मंत्र बंद पडले. यशोदा मातेला वाटलं जन्म उत्सव पूर्ण झाला आणि यशोदा माता कृष्णाला घेऊन बाहेर आली. तशी तुडुंब गर्दी या सगळ्या गोपाळांनी, तुडुंब गर्दी त्या भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता लावली. भगवान श्रीकृष्ण आता आहेत, चौकून हे गोपाळ आहेत. हे गोपाळ बाजूला होईनात. नंद बाबा त्यांच्या जवळ गेले. नंद बाबांनी विनंती केली, म्हणजे झालं ना भगवंताचं दर्शन, आता बाहेर निघा. ते म्हणजे बाबा आमचा सवंगडी एवढ्या दिवसांनी जन्म घेतला त्यांनी, आम्ही बाहेर जाणार नाही. नंद बाबांनी विनंती केली तरी नाही. शेवटी नंद बाबाने द्वारपाळाला सांगितलं उचला आणि यांना बाहेर नेऊन ठेवा. सगळ्या गोपाळांना उचललं आणि द्वारात नेऊन ठेवलं. ही सगळी गोपाळ भगवंताच्या द्वारात एका झाडाखाली बसले आणि त्यांना भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर कसं वाटतं याचं चर्चा सुद्धा सगळ्या गोपाळांनी सुरुवात केली. ऐका, सगळे गोपाळ होते तिथे. भगवान श्री ज्ञानोबा होते, नाथ महाराज होते, निवृत्तीनाथ होते, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई महाराज होत्या, मीराबाई महाराज होत्या, आमचे एकनाथ महाराज होते. या सकल संतांचा मेळावा सुरू झाला. प्रत्येक संत भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर मला काय वाटतं हे आपल्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त करू लागले. व्यक्त करत असताना या सकल संतांनी ज्ञानोबाला विचारलं, ज्ञानोबाराय तुम्ही आळंदीत राहता, तुम्ही भगवान श्रीकृष्णाला पाहिलं, तुम्ही भगवान श्रीकृष्णाला पाहिलं आणि तुम्हाला काय वाटलं? भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात, मी त्या सावळ्या श्रीकृष्णाला पाहिलं आणि त्यांनी माझ्या अंतःकरणामध्ये घर केलं. बघा, आठवतंय का? त्या भगवान श्रीकृष्णाने माझ्या अंतःकरणामध्ये घर केलं. किंवा अजून एक प्रमाण सांगतो, त्या भगवंताला पाहिलं आणि मी कोण आहे यातच माझा विसर पडला. याती कुळ माझे केले हार पोनी, 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 याती कुळ माझे केले हार पोनी.
माणसं नाचतात कधी आनंद झाल्यावर का दुःख झाल्यावर? आनंद झाल्यावर. इलेक्शनला पडल्यावर नाचतात का निवडून आल्यावर? वर्ग 10वी नापास झाल्यावर नाचतात का पास झाल्यावर? लग्न मोडल्यावर नाचतात का घटस्फोटला नाचतात? तुम्ही नाचत ना म्हणजे तुम्ही हाय म्हणजे माणसं लग्नात नाचतात का घटस्फोटला नाचतात? लग्नात नाचतात. महाराज माणसाला जेव्हा आनंद होईल तेव्हा नाचतात. या सकल संतांचं चरित्र पहा. सकल संतांनी सांगितलं मी भगवान परमात्म्याला पाहिलं आणि मला आनंद झाला. कधीतरी मीराबाईच्या भक्तीचा विचार करा. काय कमीत कमी 50% महिलांच्या चतुर्थी असतात. का नाही? स्वयंपाक कमी करायला सांगा. असेल ना चतुर्थी? आला वार का धरलाच. सोमवार आला का धरला कशासाठी? महादेवासाठी. मंगळवार आला का धरला कशासाठी? बोला की देवीसाठी. एक बुधवार सोडला का गुरुवार आला का पुन्हा? म्हणजे माता मौल्या एवढी भक्ती करतात. पण खरं सांगू का कधीतरी माता मौलीने भक्ती करत असताना भक्ती करा. करू नये मी या मताचा नाही. भक्ती केलीच पाहिजे. तुमची भक्ती देवाकडे लवकर
भरून फळं घ्यायची, पाठी डोक्यावरती घ्यायची, पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णाच्या दारात जायची, पाठीतलं एक फळ काढायची, भगवंताच्या द्वारात भगवंताला अर्पण म्हणून ते फळ ठेवायची आणि आवाज द्यायचा, फळं घ्या फळं, ताजी ताजी फळं, द्राक्ष आहेत, चिकू आहे, पेरू आहे, केळी आहे, सफरचंद आहे, बोराचं सीजन गेला आता, बोर आहेत, सगळं आहे. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला काय माहिती, तुम्हाला एवढं कसं काय येतं, लॉकडाऊन मध्ये हेच केलं, हे सगळं आहे. आवाज द्यायची आणि पुन्हा ती सखिया मारीन पुढे जायची. ऐका, पण भगवंताच्या द्वारात जेव्हा ती यायची आणि आवाज द्यायची त्यावेळेस त्या सखियाला वाटायचं भगवान श्रीकृष्ण बाहेर येतील आणि मला दर्शन देतील. पण बरेच दिवस झाले भगवंत बाहेर येत नव्हते. एक दिवशी ती सखिया मालिन भगवंताच्या द्वारात आली आणि आवाज देऊ लागली, फळं घ्या फळं, कोणी आहे का घरात, फळं घ्या फळं, आवाज येतोय का माझा, फळं घ्या फळं, असं म्हणू लागली. पण आतून कोणी येईना. सखिया मालिनी खाली मान घातली, डोळ्यात अश्रू आले तिच्या आणि ती पुढे निघाली. तेवढ्यात तिचं प्रारब्ध चांगलं, तिला गर्गाचार्य भेटले. ऐका, गर्ग मुनी भगवंताच्या घरी गेले होते, घरातून बाहेर पडले. त्या गर्गाचार्यांनी त्या सखिया मालींचं तोंड पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं ही भगवंताच्या दर्शनाला आतुरलेली आहे, पण भगवंत हिला दर्शन देणार नाहीत. सखिया मालींनी ती डोक्यावरची पाठी खाली ठेवली आणि श्री संताची माता चरणावरी त्या गर्गाचार्याच्या पायावरती डोकं ठेवलं आणि तिच्या कपाळावरच्या रेषात बदलल्या महाराज. त्या सखिया मालींनी गर्गाचार्याने सांगितलं, ऐका सखिये, तुला जर भगवंताचं दर्शन करायचं असलं तर एक कर. काय करू? भगवंताच्या घराला भगवंताचं मंदिर समजून रोज 108 प्रदक्षिणा कर. आता सखिया काही मुकली होती का मुंबईतल्या बायासाठी? तू मोकळी का? नाही ना, ती काय मुकली होती का? ती काय करत होती? फळं विकायची. बरं, ती बंधनात होती, तिला काय म्हणतात प्रपंचाच्या बंधनात ती होती. एवढं सोपं आहे का? पण तिने सांगितलं ठीक आहे, डोक्यावरती पहाटच पाठी घ्यायची आणि फळं विकत भगवंताच्या घराला मंदिर समजून 108 प्रदक्षिणा करायच्या. पण ते किती दिवस सांगितलं होतं? 1 चातुर्मास. 1 चातुर्मास म्हणजे 5 महिने. किती महिने? 4 महिने करायचं. ती सखिया मालीन रोज यायची, भगवंताच्या द्वारात एक फळ ठेवायची, फळं घ्या फळं, ताजी ताजी फळं, फळं घ्या फळं म्हणायची आणि प्रदक्षिणाला सुरुवात करायची. संध्याकाळपर्यंत 108 प्रदक्षिणा झाल्या, फळं विकून झाली का ती सखिया मालीन घरी जायची. असं करता 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 चातुर्मास पूर्ण झाला आणि एक दिवस शेवटचा दिवस आला आणि आज त्या सखियाने ठरवलं, आज जर भगवंतानी मला दर्शन दिलं नाही तर भगवंताच्या त्या पायरीवरती हा देह टाकून द्यायचा, पण पुन्हा संसारात जायचं नाही. काय त्या सखिया मालींची भक्ती असेल, कधीतरी विचार करा माय बाप. ती सखिया मालीन सायंकाळच्या वेळी भगवंताच्या द्वारात आली आणि ओरडू लागली, फळं घ्या फळं. सकाळच्या वेळी प्रहारात आली आणि ओरडू लागली, फळं घ्या फळं, फळं घ्या फळं, ताजी ताजी फळं. पण आतून कोणी येईना. ती सखिया मालीन नाराज झाली, विचार करू लागली. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिने नाही, 4 महिने झाले भगवंताच्या दर्शनाकरता मी रोज आटापिटा करते, रोज 108 प्रदक्षिणा करते. काय पाप असेल माझं, का मला भगवंत दर्शन देत नसेल? पण तिने ठरवलं, आज भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. एक तर आपला देह इथं टाकायचा, नाही तर भगवंताचं दर्शन घ्यायचं. ऐका, डोक्यावरती फळाची पाठी आहे आणि त्या सखिया मालींनी दोन्ही गुडघे खाली टेकवले आणि धाय मोकळून भगवंताच्या द्वारात बसून रडू लागली, फळं घ्या फळं, फळं घ्या फळं. रडता रडता म्हणते, फळं घ्या फळं, फळं घ्या फळं. सकाळ सकाळची वेळ आहे, यशोदा माता आतमध्ये दळण होत्या आणि हा आवाज भगवान श्रीकृष्णापर्यंत गेला आणि माझा श्रीकृष्ण धावत बाहेर आले आणि भगवंताने त्या सखिया मालींकडे पाहिलं. ए सखिया, भगवंताने आवाज दिला. गडबडून उठली महाराज, गडबडून उठली. कारण पुन्हा करता एवढं करत होती, भगवंता करता गडबडून उठली. मम्मी बोला. तिने सांगितलं, काय आणलंस? तिने सांगितलं, देवा फळ आहे. कृष्णाने सांगितलं, सखिया मला एक फळ देणार का? कृष्णाने सांगितलं, मला एक फळ देणार का? ती म्हणली, कृष्णा देणार, पण नेहमी काय आणले? फुकाट. मोल घेतल्याशिवाय नाही. कीर्तन घेणार, फुकाट. फुकाट नाही. धावत ती धावत कृष्ण आतमध्ये गेले. यशोदा माता दळण दळत होत्या. ऐका, त्या दळणाच्या पाठीमध्ये भगवंताने हात घेतला, हात घातला. 4 कण भगवंताच्या हाताला लागले. तुम्ही सगळ्या माता माऊल्या सांगा, आपण जर कणिक मळत असेल, कणिक कळती ना, कणिक मळताना तुम्ही कणकीचा भात होतो, कणकीची काय होती? चपाती होती. तुम्ही जर कणिक मळत असाल
आणि लहान लेकरांनी जर तुम्हाला कणिक मागितली तर तुम्ही एका चपातीची कणिक त्याला देता ना? केवढी देता? शेवढी छोटीशी. का? तुम्हाला माहित असते हे काय करणार आहे? नाश करणार आहे. हे काही काम नाही. म्हणून यशोदा मातेला वाटलं पोरग धान्याचा नाश करतोय की काय. यशोदा मातेने कृष्णाच्या हातावर हात मारला, ते कण तिथंच पडले. 4 कण कृष्णाच्या हाताला लागलेले होते. भगवान परमात्माचे ते 4 कण घेऊन त्या सखिया मालींच्या जवळ आले. ऐका, त्या सखिया मालींकडे भगवान काय देतो याच्याकडे अजिबात लक्ष नाही. भगवान देतो ना याच तिचं समाधान आहे. कधीतरी या दृष्टांतातून घ्या. भगवान काय देतो हे पाहू नका. भगवंताने आपला जन्म सखिया मालींनी भगवंताला एक फळ दिलं. ऐका, सखिया मालींनी ते फळ घेतलं, देवाने फळ घेतलं आणि भगवान परमात्मा आत जाऊ लागले आणि ती सखिया मालीन रडू लागली. का? कारण तिची दर्शनाची आस पूर्ण झाली नव्हती. ती गोष्ट भगवंताला कळाली. भगवान परमात्मा आतमध्ये गेलेले बाहेर आले. हे सखिया, अगं तू मला फळ दिलंस पण माझ्या दादाला एक फळ दे ना. पुन्हा सखिया मालींनी सांगितलं कृष्णा देणार पण आहेत का गेले तुम्ही? फुकट नाही, मोल घेणार. भगवान परमात्मा धावत आतमध्ये गेले. आता जे धान्य यशोदा माता रडत होते त्या धान्याचं काय झालं होतं? पीठ झालेलं होतं. कृष्णाने त्या पिठात हात घातला आणि यशोदा मातेला लईच राग आला. यशोदा मातेने हातावर झपका नाही दिला, पाठीत ठपका. पाठीत एक रपाटा टाकला. कृष्णाचं ते पीठ तिथं. कृष्णा नुसता हात घातलेला आतमध्ये होता. हाताला 4 पिठाचे कण लागले होते. भगवान परमात्मा तो पीठ घेऊन त्या सखिया मालींकडे आला. सखिया मालीन भगवंताच्या मुखाकडे पाहते. सखिया मालीने आपला पदर पुढे केला. भगवंताने नुसता हात झटकल्यासारखा केला, पीठ पडलं नाही. त्या सखिया मालीने भगवंताला एक फळ दिलं. सखिया मालीन आनंदी झाली. सखिया मालीन वाटली, सखिया मालींना वाटलं की भगवान परमात्मा आपल्या शता बोलतोय, आपल्या बरोबर थोडा राहतोय. पण भगवान परमात्मा ते 2 फळं घेऊन पुन्हा घरात निघाली. पुन्हा सखिया मालीन रडू लागली. भगवंताला वाटलं हिची दर्शनाची आस पूर्ण झाली नाही. त्या सखियाला सांगितलं भगवंतानी, सखिये तू माझ्याकरता एक फळ दिलं, माझ्या दादा करता एक फळ दिलं, माझ्या बाबा करता एक फळ दे. ते भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं बाबा करता फळ दे. पण सखियानी पुन्हा सांगितलं कृष्णा देणार पण फुकट नाही. बोला की पण फुकट नाही. कृष्णाने सांगितलं सखिया धान्याचं पीठ झाले, पीठ सुद्धा आता डब्यात गेला असं. आता जर मी आतमध्ये गेलो तर बाहेर आई येऊ देणार नाही. काय मागायचं इथं माग. आणि सखिया मालींना चान्स भेटला आणि सखिया मालींनी सांगितलं कृष्णा तुला मी फळ देणार पण त्या फळाच्या मोबदल्यात माझ्या उजव्या गालावरती एक पापा दे. कधीतरी बसले बसले विचार करा किती पवित्र असेल ती सखिया जिच्या गालावरती भगवान श्रीकृष्ण मुक्ती घेतो. विडाला विचार केला नाही. तिच्या उजव्या गालावरती एक पा दिला. भगवंताला तिने एक फळ दिलं. ते 3 भगवंताने 3 फळं घेतले. भगवंताला आता वाटलं मी तिच्या गालावरती पा दिला म्हणजे तिचं समाधान झालं असं भगवंताला वाटलं. भगवान परमात्मा पुन्हा निघाले. पुन्हा ती सखिया मालीन रडू लागली. पुन्हा 4 महिने भक्ती केली. एक चतुर्थी धरली होती तिने खिचडी खाऊन. शाबुदाण्याची खिचडी खाऊन खाली का नाही? हो म्हणा नाही. अगदी उपवाशी का सकाळपासून सफरचंद, द्राक्षे, चहा, कॉफी एवढं पिऊन 4 महिने भक्ती केली. ती रडू लागली. भगवान परमात्मा पुन्हा आतमध्ये निघाले. सखिया मालीन रडू लागली आणि सखिया मालींचा आवाज कानावर पडल्यानंतर भगवान परमात्मा पुन्हा फिरले. सखिया माझ्या करता एक फळ दिलंस, माझ्या दादा करता माझ्या वडिलांकरता एक फळ दिलंस, मग एक फळ माझ्या आई करता दे. सखिया मालींनी सांगितलं कृष्णा देणार पण फुकट. हे फुकट लक्षात ठेवा द्रुपदे, फुकट नाही, मोल घेणार. आता कृष्णाने मागचा पुढचा विचार केला नाही. त्या सखियाच्या जवळ गेले आणि तिच्या डाव्या गालावर एक कृष्णाने पात दिला आणि पुन्हा भगवान परमात्म्याने 4 फळं घेतली आणि भगवान परमात्मा आत निघाले. आणि निघाल्यानंतर त्या सखिया मालींना एवढा वियोग झाला महाराज. डोक्यावरती फळाची पाटी आहे. तिचा भाव असा की भगवंताने मला धान्य दिलंय म्हणून तो पदर तिने असा धरलेला आहे. डोक्यावरती फळाची पाटी आहे. उभ्या उभ्या ती सखिया मालीन धाय मोकळून रडू लागली. भगवान परमात्मा तिला सोडून चालले. तो वियोग तिला सहन होईना. रडता रडता त्या सखिया मालींची डोक्यावरची पाटी खाली पडली आणि ती सखिया मालीन सुद्धा लहान लेकरू जसं मातीत पडतं तसं धारकन खाली तिने आपला देह टाकला, शरीर टाकून दिलं आणि पाय घसरून धाय मोकळून ती सखिया मालीन भगवंताच्या द्वारामध्ये, भगवंताच्या वियोगामध्ये
ती सखिया मालिन रडू लागली आणि रडत असताना भगवंताने पाहिलं आणि भगवंताच्या लक्षात आलं तिची दर्शनाची आस पूर्ण झाली नाही. भगवान परमात्मा वट्यावरून खाली उतरले. ऐका, त्या एवढा 4 वर्षाचा भगवान श्रीकृष्ण त्या भगवंताने त्या सखिया मालिनचे 2 हात धरले. त्या सखिया मालिनला उठवलं, उठून तिला बसवलं, तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि पुन्हा भगवंताने सांगितलं, ए सखिया तू फळ विकाय आलीस ना? हो. मग तुला कळतंय का? तू माझ्या करता एक फळ दिलं, माझ्या दादा करता एक फळ दिलं, माझ्या बाबा करता एक फळ दिलं, माझ्या आई करता एक फळ दिलं. तुला माहिती नाही का मला 2 आई आहेत? किती आहे कृष्णाला? 2. मग माझ्या दुसऱ्या आई करता फळ दे. दुसरी आई सांगा. किती वर्षाला काढायला? रोहिणी. हा, हे पाहिजे. कारण नंद बाबाचं चाललंय ना. दुसरी आई रोहिणी माता माझ्या आई करता एक फळ दे. ऐका, मग सखिया मालिनी ठरवलं आता सोडायचं नाही. त्या सखिया मालिनी सांगितलं, कृष्णा फळ देणार, पण त्याच्याकरता एक आट आहे. कृष्णाने सांगितलं, काय आट आहे सांग. कृष्णाने देवाने सांगितलं, सखिया कृष्णा तुला एक फळ देणार, पण आट अशी आहे, माझ्या मांडीवरती तू बसायचं. द्वापार त्रेतायुगामध्ये जी शबरी मातेने नवविधा भक्ती सांगितली, ती नवविधा भक्ती मला सांगायची आणि माझा उद्धार करायचा. मला या संसारात पुन्हा जायचं नाही. भगवान परमात्म्याने या सखिया मालिनीच्या मांडीवरती बसून तिला नवविधा भक्ती सांगितली आणि तिला या संसारातून मुक्त केलं. पण त्या सखियाने एवढं करण्याकरता काय केलं? पाहता श्री आताच्या सासूचं अवघड आहे. पूर्वीची सासू, जी सासू सुनेला त्रास देणारी सासू, त्या सासूचं सांगतोय. सासूला कुणाला विचारायची गरज नाही, लेकीला सुद्धा कुणाला विचारायची गरज नाही. लेक सुद्धा घरातून जात असताना सांगते, आई कॉलेजला चालले. कॉलेजला जाती का व्हॅलेंटाईन साजरा करायला तिला माहिती. जसा आपला सप्ताह झाला तसा परवा त्यांचा पण सप्ताह झाला. प्रेम करणार गुलाब दे, केळी दे, ती दे, सांगत असतो महाराज. बघा ऐका, हे डे फक्त लग्न होईपर्यंत असतं. एकदा लग्न झालं तर तिथं कोणता डे शिल्लक राहत नाही. तिथं फक्त एकच डे शिल्लक राहतो. बाई रुमाल दे, कपडे इस्त्री करून दे, डबा दे. लई कंटाळा रे बाई, सुखाने जगू दे. नाही का नाही? बरोबर आहे का नाही? हे द्यायची गोष्टी
भगवान श्री कृष्णाचं काही चरित्राचं उच्चारण आपल्याला 10-15 मिनिटांमध्ये करायचंय. कारण काल्याचं कीर्तन म्हटलं का आमच्या जोग महाराज रात्री शिक्षण संस्थेची अशी परंपरा आहे. जो अभंग सेवेकरिता घेतला त्या अभंगाचं चिंतन करायचं. जेवढं होईल तेवढं. अभंग सेवेकरिता घेतलेली जी गवळण होती ती नामदेव महाराजांची आहे. त्या नामदेव महाराजांच्या गवळणीचं चिंतन करत असताना गवळणीच्या पहिल्या चरणाचा मी भाव पाहिला. किती चरण? पहिलं. अजून किती राहिले? 2. म्हणजे अजून 2 चरण सोडण्याकरता किती वर्ष यावं लागेल? 2 वर्ष. अमित महाराज अजून 2 वर्ष काला करावं लागेल. म्हणजे अजून 2 वर्ष विनोदाचा भाग सोडा. मला थोडस चिंतन करत असताना थोडा विस्तार करायची सवय. पुन्हा अभंगाच्या पहिल्या चरणावर चिंतन केलं. राहिलेलं 2 चरणाचा भावार्थ भविष्यात पुन्हा आपण आल्यानंतर हे चिंतन करू. मग काल्याचं कीर्तन म्हटलं का 2 गोष्टी प्रामुख्याने असतात. सुरुवातीला तुम्ही सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी जे चरित्र केलं ते कुठलं चरित्र ते उच्चारावे. ऐका ना तुम्ही फक्त उच्चारण करायचं. भगवान श्रीकृष्णाने चरित्राचं आचरण उच्चारण करायचं आणि रामाच्या चरित्राचं आचरण करायचं. माणसं नेमकं उलटी झाली. माणसं कृष्णाच्या चरित्राचं उच्चार आचरण करायला तर रामाच्या चरित्राचं उच्चार. राम असा होता, राम कसा होता, मरणात खोटं बोलला. तर काच मला सांगायचं असं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचं का? कारण भगवंताने केलेले चरित्र आपल्याला तसं करता येणार नाही. भगवंताच्या चरित्राचं चरित्र आघात आहे. मार साधं चरित्र आहे का? त्यानं 16,108 काय ऐका गेले तुम्ही? 16,108 काय केल्या? बायका केल्या. इथं एक सुधरू देत नाही आपल्याला. एक सुधरू देत नाही. 8 प्रत्येक रविवारी चिठ्ठी आहे तिची. कशाची? किराणा मालाची. हो खरं सांगा बरं, किराणा आणायचं कुणाच्या हातात नाही. गाडीत किती पेट्रोल टाकायचं हे सुद्धा बाहेर विचारलं. गाडीत किती पेट्रोल टाकायचं? पावसाचे दिवस होते. मी कीर्तनाचा भीमाशंकर आणि त्या मंचलच्या पेट्रोल पंपावर थांबलो. माझ्या पुढे एक जण होता. कानाला फोन लावून अरे मला उरक की मला पेट्रोल टाकायचं जाऊ दे, कीर्तनाला उशीर झाला. ते मला महाराज 2 मिनिट थांबाव, घरी मेसेज केला फक्त रिप्लाय येऊ द्या. मला काही कळलंच नाही. मला काय रिप्लाय येऊ द्या? ते मला 100चं टाकायचं का 150चं तिला विचारल्याशिवाय जमत नाही. एवढं अवघड आपलं जीवन आहे. आपलं जीवन एवढं अवघड आहे. कृष्णाचं चरित्र काय महाराज? 16,108 बायका